सकाळच्या रामपारी गावातल्या पोट्टीचा प्लॅन बनला की चला भंडारा करू. मग काय पाहिजे पडते, सगळ्यात पहिले टू व्हीलर घेऊन आलो चोटटेले. अति येऊन भाजीसाठी वांगे घेऊन घेतले. त्यानंतर भाजीसाठी लागणारं सर्व सामान घेऊन आलो आम्ही भंडाऱ्याच्या जागी. अति आलो तो एका इकडे कणिक चूर्ण चालू होती आणि दुसरीकडे गवऱ्या फोडणं चालू होते. आणि जेले जेले रोडगे बनवून येतात ते रोडगे बनवत होते. इकडे पोट्टीची कामं चालू होते आणि दुसरीकडे मी दिली सावली करून दिली. सावली करेपर्यंत तो पोट्टीने रोडगे बनवून ठेवले आणि त्याच्यानंतर मी अळी पेटवली. हे सर्व झाल्यावर राहिलं तर आता भाजीचा विषय. भाजी करायला आपले मोठे भाऊ होते. मग काय पाहिजे पडते, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्हाला अतिच भेटतील. पण मोठे मोठे लोक सांगून जायला, तुम्हाला जर भाजीला चव पाहिजे असेल तर भाजी कधीच एकाच्या हातून नाही करायची. त्याच गोष्टीचा मान ठेवून सगळ्यांनी आपलं सहयोग दिलं. हा विदर्भ आहे भाऊ. अति भंडाऱ्यामध्ये वांग्याची भाजी आणि रोडगेच असतात. थोड्याच वेळानं अळी झाली होती, त्याच्यात रोडगे टाकून दिले. रोडगे भाजलं झाल्यानंतर थोड्या वेळ तेले आरात ठेवायला लागते. अर्ध्या घंट्यानंतर तेले आरामधून बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर सर्व रोडगेले एका पोत्यामध्ये भरून ठेवलं. भंडाऱ्याचं सर्व बनून तयार झालं आणि त्याच्यानंतर सर्वांनी मिळून आई जानामाताची आरती केली. आरती झाल्यानंतर थोड्याच वेळानं गावातल्या मोठ्या लोकांची पंगत बसून दिली आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये आम्ही गावातले पोट्टे बसलो. हे आहे भाऊ विदर्भ स्पेशल जेवण. अति मस्त जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर सर्वात मेन काम येते म्हणजे भांडे धुणं. भांडे घेऊन आलो आम्ही नदीवर डायरेक्ट. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.